व्यसन आणि कुटुंब या दोघांपैकी माणूस कोणाची निवड करेल? नॉर्मल माणूस हा कधीही जोपर्यंत तो ॲडिक्टेड झालेला नाही आहे तोपर्यंत तो कुटुंबालाच प्राधान्य देईल. पण एकदा का माणूस व्यसनाधीन झालेला आहे आणि तो व्यसनाधीनतेच्या सगळ्या पॅरामीटर्स त्याने ओलांडलेले आहेत, अशा वेळेला तो तो व्यक्ती व्यसनाचं माध्यम, मग ते कुठलंही माध्यम असेल, दारू, चरस, गांजा किंवा कुठल्याही प्रकारचे ड्रग्ज जे वापर करतोय, तर त्या गोष्टींचाच तो पहिला निवड करणार. तो कधीही कुठल्याही नातेसंबंधांना किंवा कुठल्याही प्रेमाला किंवा कुठल्याही अशा भावनिक गोष्टींना तो बळी पडत नाही. तो त्याला कम्प्लिटली ही गोष्टीचा सेन्स त्याच्या मनामध्ये आहे की त्याला आत्ता इमिजिएटली त्या कंडिशनमध्ये, जेव्हा तो व्यसनाधीन झालेला आहे त्या कंडिशनमध्ये त्याला जर सॅटिस्फाईड व्हायचं असेल तर त्याला भावनिक किंवा कुठल्याही गोष्टीचं सपोर्ट त्याला मदत करणार नाही आहे. तर त्याला ते सबस्टन्सच मदत करणार आहे, जे त्याला स्वतःच्या बूज मिळण्यासाठी, स्वतःच्या मानसिकतेला स्थैर्य आणण्यासाठी किंवा त्याला बरं वाटण्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत ते फक्त आणि फक्त व्यसनच पूर्ण करू शकतं, असं त्याच्या डोक्यामध्ये ती धारणा तयार झालेली आहे. त्याच्यामुळे तो प्रत्येक वेळेला कुटुंब आणि व्यसन या दोन्हीपैकी एकाची जर निवड करायची असेल तर व्यसनाधीन झालेला जो माणूस आहे तो फक्त आणि फक्त व्यसनाचाच निवड करतो. आणि ही परिस्थिती अशी येते की सर्टनली एका स्टेजनंतर कुटुंबियांच्याही लक्षात यायला लागतं की हा कुटुंबाला सोडून हा व्यसनाला जास्त निवडतो आहे आणि कुटुंबाच्या कुठल्याही भावनिक गोष्टींना तो अपील करत नाही आहे. त्यावेळेला फॅमिली मेंबर्स थोडा त्याच्यापासून दुरावायला सुरुवात होते. पण आता ही गोष्ट अशी आहे ना की त्या पर्टिक्युलर फेजमध्ये तो आहे म्हणून या सगळ्या गोष्टी आहेत. पण जेव्हा त्या फेजमध्ये तो नसतो, उदाहरणार्थ तो ट्रीटमेंटमध्ये आहे किंवा बरेच एक लॉंग पिरियडमध्ये त्याने कुठल्याही प्रकारचं व्यसन केलेलं नाही आहे, अशा स्थितीमध्ये ज्यावेळेला तो असतो त्यावेळेला त्याला कम्प्लिटली या गोष्टीची कल्पना असते की हे कुटुंब जे आहे ते मला माझ्या गोष्टींमध्ये मदतीला येणार आहे. त्यामुळे त्या व्हॅल्यूज त्याला हळूहळू समजायला लागतात, या सगळ्या गोष्टी समजायला लागतात. म्हणूनच दरवेळेला आम्ही ही गोष्ट सांगतो की आमच्याकडे दाखल केल्यानंतर ॲटलिस्ट फॉर फर्स्ट मंथ तेवढा वेळ जाऊ दे, जेणेकरून त्या माणसाला तुमच्या कुटुंबाच्या जे नातेसंबंधांच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्यवस्थितरित्या समजाव्यात. यासाठी हा डिस्टन्स खूप महत्त्वाचा आहे. ज्या वेळेला एखादी गोष्ट इझिली अवेलेबल असते तर त्यावेळेला त्या गोष्टीची आपल्याला व्हॅल्यू राहत नाही किंवा कल्पना येत नाही. ही अगदी सर्वसामान्य मानवी स्वभावाचं लॉजिक आहे. ज्या वेळेला तो एक महिन्याभरानंतर पुन्हा जेव्हा भेटतो त्यावेळेला कदाचित त्या व्यक्तीमध्ये ही एक जाणीव होण्याची शक्यता असते. त्यावेळेला आपल्याला त्याच्यामधले ॲक्च्युअल त्याच्या पर्सनॅलिटीमधले ज्या काही गोष्टी आहेत किंवा सायकोलॉजीमधल्या ज्या गोष्टी आहेत ते आपल्याला समजायला मदत होते. तर मला जो प्रश्न विचारला होता की व्यसन आणि कुटुंब याच्यापैकी माणूस काय निवड करेल, तर साहजिकच व्यसनाची निवड करेल जोपर्यंत तो व्यसनाधीन आहे. ठीक आहे, धन्यवाद.